नमस्ते छात्रों, कैसे हैं आप सभी? घर में सुरक्षित है ना? बहुत अच्छी बात है। 9वीं कक्षा के तृतीय भाषा हिंदी का चौथा पद्य पाठ है अनुशासन ही शासन है। पाठ के इस सत्र में आपका स्वागत है। छात्रों, जीवन में हर जगह हमें अनुशासित रहना है। अनुशासन का मतलब है डिसिप्लिन, ಶಿಸ್ತು। ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಶಿಸ್ತಿರಬೇಕು। न केवल पाठशाला में बल्कि घर में भी अनुशासित होना है। अक्सर हम तो पाठशाला में कुछ नियमों का पालन करते हैं अनुशासन की दृष्टि से, है ना? अच्छा बताइए, पाठशाला में आपको कौन कौन से नियमों का पालन करना पड़ता है? हाँ बताओ। हाँ, ठीक समय पर पाठशाला आना, फिर समवस्त्र पहन कर आना, फिर सुबह की प्रार्थना में भाग लेना और गृहपाठ पूर्ण करके आना। अच्छी बात है। फिर कक्षा में शांत बैठना और अध्यापक जो पाठ पढ़ाते हैं उनका ध्यान से सुनना, सीखना, खेल कूदों में भाग लेना, है ना? ये सारे नियमों का पालन करते हैं और भी बहुत सारे नियम होते हैं। उसी तरह बाहर हम सड़क यानी रास्ते पर जाते हैं तो वहां भी हमें कुछ नियमों का पालन करना पड़ता है। तो जीवन के हर जगह इस तरह नियमों का पालन करना ही अनुशासन कहलाता है। अनुशासन ही शासन है। शासन का मतलब है ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್, ಆಡಳಿತ। ಆಡಳಿತ ಯಾಕೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ? ನಮ್ಮ ಒಳಿತಿಗಾಗಿ ಆಡಳಿತದ ರೂಪುರೇಷೆಯನ್ನ ಮಾಡಿರ್ತಾರೆ। ಇಂತಿಂಥ ನಿಯಮಗಳು, ಈ ನಿಯಮಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಆಡಳಿತ ನಡಿಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಇವಾಗ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಇದೆ। ಆ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಿಯಮಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅಲ್ವಾ ನಮಗೆಲ್ಲ ನ್ಯಾಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ನ್ಯಾಯದಾನ ಮಾಡೋದು ಅಲ್ವಾ? ಸೊ ಹಾಗೆ ಜೀವನದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿಯೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಾಗದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ನಾವು ಈ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಿದ್ದೇ ಆದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ನಮ್ಮ ಜೀವನ ಸುಗಮವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತೆ। ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡದೆ ಹೋದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ತೊಡಕುಗಳು ಉಂಟಾಗ್ತವೆ ಮಕ್ಕಳೇ। ಆದ್ದರಿಂದ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶಿಸ್ತು ಇರಲೇಬೇಕು। अनुशासन ही शासन है। यह एक पद्य पाठ है। इस पद्य पाठ का आशय क्या है देखेंगे। पहले आशय यह है, आप शायद रास्ते पे सड़क के कुछ संकेतों को देखे हैं, है ना? वहाँ 3 प्रकार के लाइट होते हैं। कौन कौन से? लाल, हरी, पीली आदि लाइट्स लगाए रहते हैं ना, ट्रैफिक लाइट्स, सिग्नल्स। हाँ, लाल, हरी, पीली बत्ती ये ट्रैफिक के संकेत। चलो हरी पर, रुको लाल पर, पीले करें सचेत। सड़क पार जीब्रा क्रॉसिंग पर इस
पद्य को आपने सुना है। इस पद्य के द्वारा विद्यार्थियों को सड़क पार करते समय ध्यान रखने की बातें सिखाई जा सकती है ना। तो हम सड़क पर ट्रैफिक सिग्नल्स देखते हैं ना, वहाँ कुछ प्रमुख संकेतों को हमें ध्यान में रखकर उनका अनुसरण करना पड़ता है। तो हमें लाल बत्ती जलती है, रेड लाइट आता है, तो क्या करना है? रुकना है, स्टॉप सिग्नल। और पीली बत्ती जलती है, लाल के बाद पीली बत्ती जलती है, जाने के लिए तैयार होना, सचेत होना संकेत देता है। और हरी बत्ती जब जलती है तब क्या करना है? हमें जाना है, चलना है ना। और जीब्रा क्रॉसिंग, जीब्रा क्रॉसिंग है ना, सड़क पर ऐसे लकीरें खींचे रहते हैं, तो वो जीब्रा क्रॉसिंग का अर्थ क्या है? उस जब जीब्रा क्रॉसिंग जब रहता है, उस पर से हमें सड़क को पार करना है। सड़क पार करते समय, रोड क्रॉसिंग करते समय हमें जहां चाहे वहां क्रॉसिंग नहीं करना चाहिए, क्योंकि बहुत तेज गति से वाहन आते जाते रहते हैं और एक्सीडेंट हो सकता है। इसलिए हमें क्या करना है? जहां ट्रैफिक सिग्नल्स रहता है वहां सिग्नल रहते समय जब स्टॉप सिग्नल देते हैं तब हम उस ज़ीब्रा क्रॉसिंग के द्वारा सड़क को पार करना है छात्रों। ठीक है ना। अच्छा, इस आशय के इस पाठ को, इस पद्य को, इस कविता को लिखने वाले कवि हैं डॉक्टर रमेश मिलन। अनुशासन ही शासन है, इस कविता के कवि कौन है? डॉक्टर रमेश मिलन। अच्छा छात्रों, अब हम इस कविता के कवि का परिचय प्राप्त कर लेंगे। कवि का नाम है डॉक्टर रमेश मिलन, जो हिंदी के सुप्रसिद्ध बाल साहित्यकार है। छात्र, बाल साहित्यकार ಅಂದ್ರೆ मಕ್ಕಳ साहिती ಅಂತ अर्थ। जो बच्चों के लिए अधिक कृतियों की रचना करते हैं उन्हें बाल साहित्यकार कहते हैं। ये हिंदी के बहुत बड़े प्रसिद्ध बाल साहित्यकार हैं। इनका जन्म कब हुआ था? इनका जन्म हुआ था 7 जुलाई सन 1946 को। 7 जुलाई सन 1946 को ग्राम माचड़, जिला बुलंदशहर, उत्तर प्रदेश में उनका जन्म हुआ था। 7 ಜುಲೈ 1946 ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಬುಲಂದ್ ಶಹರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾಂಚಡ್ ಎಂಬ ಊರಿನಲ್ಲಿ ಅವರು ಜನಿಸ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು। उनकी शिक्षा कहाँ तक हुई थी? ಎಲ್ಲಿ ಅವರ ಶಿಕ್ಷಣ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಆಗಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, हिंदी एवं राजनीति शास्त्र में एमए की उपाधि प्राप्त की थी। ಅವರು ಹಿಂದಿ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಶಾಸ್ತ್ರ, ರಾಜನೀತಿ ಶಾಸ್ತ್ರ, ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಸೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಎರಡೂ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಎಂಎ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳು। ರಚನಾಯಿ ಅವರು ರಚಿಸಿರುವಂತಹ ಕೃತಿಗಳನ್ನು ನೋಡಿದಾದ್ರೆ, बात इतनी सी है एक हास्य व्यंग्य नाटिका जो दूरदर्शन में धारावाहिक के रूप में प्रसारण हुआ है इस नाटिका का। और ಒಂದು दूरदर्शनದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾರ ಆದಂತ ಒಂದು ನಾಟಕ, ಅದು ಅದನ್ನ ಬಾತ್ ಇತನಿ ಸಿ ಹೈ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ನಾಟಕವನ್ನು ಬರೆದಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ। ಆ ನಾಟಕ ದೂರದರ್ಶನದಲ್ಲಿ ಧಾರಾವಾಹಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾರವನ್ನ ಕಂಡಿದೆ।
सोने की मछली, यह क्या है? यह एक कविता संग्रह है, ಕವನ ಸಂಕಲನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಕವನ ಸಂಕಲನ ಹೆಸರು सोने की मछली ಅಂತ, जो एनसीईआरटी के द्वारा पुरस्कृत है। एनसीईआरटी नेशनल काउंसिल ऑफ एजुकेशन एंड रिसर्च एंड ट्ರೈನಿಂಗ್ ಇವರು एनसीईआरटी ಅವರು ಅವರಿಗೆ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಈ ಕೃತಿಗಾಗಿ। ಇನ್ನು मेहनत की महक ಮತ್ತು थिरकते पंख, ये दोनों क्या है? कहानियां हैं। ಇವರು ಎರಡು ಕಥೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಯಾವ್ಯಾವುದು? ಮೆಹನತ್ ಕಿ ಮಹಕ್ ಮತ್ತು ಥಿರಕತೆ ಪಂಕ್ ಅನ್ನುವಂತಹ ಎರಡು ಕಥೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಸರಸಗೀತ್ ವಿಜ್ಞಾನಕ್ಕೆ, ಇನ್ನು ವಿಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ ಕೆಲವು ಸಾರವತ್ತಾದಂತಹ ಗೀತೆಗಳನ್ನ ಕೂಡ ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ವಿಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ ಕೃತಿಯನ್ನು। ಏಕ್ ಚಮನ್ ಕೆ ಫೂಲ್ ಅನ್ನುವಂತಹದ್ದು ಉಪನ್ಯಾಸ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕಾದಂಬರಿಯನ್ನು ಕೂಡ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಅಂದರೆ ಇವರು ಕವಿತೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಕಥೆಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ವಿಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ ಕೃತಿಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ನಾಟಕಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಸಾಹಿತ್ಯದ ಎಲ್ಲ ಆಯಾಮಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವರು ತಮ್ಮ ಲೇಖನಿಯನ್ನ ತುಂಬ ಸಮರ್ಥವಾಗಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅರ್ಥವಾಗುವಂತಹ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಇವರು ತಮ್ಮ ಕೃತಿಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ। ಹಾಗಾಗಿ ಇವರು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಬ್ಬ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಕ್ಕಳ ಸಾಹಿತಿ ಅಂತಲೇ ಅವರು ಸುಪ್ರಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ। प्रस्तुत कविता अनुशासन ही शासन है, जो कविता है, यह कविता किस कृति से ली गई है? प्रस्तुत कविता उनके कविता संग्रह कोकिल कंठ सलोने गीत। प्रस्तुत अनुशासन ही शासन है कविता को किस कृति से ली गई है? डॉक्टर रमेश मिलन द्वारा लिखित कविता संग्रह कोकिल कंठ सलोने गीत से लिया गया है, मतलब ली गई है। ठीक है। अच्छा, अब हम इस पाठ का वाचन करेंगे, इस पद्य पाठ का, इस कविता का वाचन करेंगे छात्र। ठीक है। अच्छा छात्रों, आप भी अपने पाठ्य पुस्तक निकालिए और पृष्ठ संख्या 27 ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ 27 ತೆರೆಯಿರಿ ಮಕ್ಕಳೇ। ನಾನೀಗ ಕವಿತೆಯ ವಾಚನ ಮಾಡ್ತೇನೆ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ। पाठ 4 अनुशासन ही शासन है। चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो। चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो। कभी सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलने लगना। कभी सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलने लगना। साइकिल पर हो या हो पैदल कभी न बेढब चलना। साइकिल पर हो या हो पैदल कभी न बेढब चलना। न जाने क्यों हेलमेट बिन समझदार ये चलते, सिर तो आखिर अपना ही है इतना नहीं समझते। न जाने क्यों हेलमेट बिन समझदार ये चलते, सिर तो आखिर अपना ही है इतना नहीं समझते। घर पर जो हते बाट न दो उनको गम की सौगात। घर पर जो हते बाट न दो उनको गम की सौगात। दुर्घटना हो जाए सड़क पर कभी न आंख चुराओ। करो मदद घायल की
फौरन अस्पताल पहुंचाओ। दुर्घटना हो जाए सड़क पर, कभी न आंख चुराओ। करो मदद घायल की, फौरन अस्पताल पहुंचाओ। जीवन है अनमोल, कोई न होने पाए अनाथ। जीवन है अनमोल, कोई न होने पाए अनाथ। जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं, जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं, उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं। उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं। जियो और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत। जियो और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत। अच्छा छात्रों, अब हम इस कविता में आए हुए कुछ नए शब्द हैं, उन नए शब्दों का अर्थ समझेंगे। ठीक है, अब कुछ कठिन शब्दों का अर्थ देखेंगे छात्रों। पहला है बेढब। बेढब शब्द का अर्थ है अंधाधुंध, ಅಂದ್ರೆ ಅಡ್ಡಾದಿಡ್ಡಿಯಾಗಿ ಚಲಿಸೋದು ಅಂತ. ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಒಂದ್ ಕಡೆ ಸೈಡಲ್ಲಿ ಚಲಿಸೋದು ಬಿಟ್ಟು ಹೆಂಗೆಂಗೋ ವಕ್ರವಾಗಿ ಅಡ್ಡಾದಿಡ್ಡಿಯಾಗಿ ಹೋಗೋದನ್ನ ಅಂಧಾಧುಂಧ ಚಲನ ಅಥವಾ ಬೇಢಬ್ ಚಲನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. बाट जोहना। बाट ಅಂದ್ರೆ ಮಾರ್ಗ, ರಸ್ತೆ, ದಾರಿ ನೋಡೋದು ಅಂತ. ಪ್ರತೀಕ್ಷಾ ಕರ್ನ, ಇಂತಜಾರ್ ಕರ್ನ, ಈಗೇನ್ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ವೇಟ್ ಮಾಡೋದು. गम। गम का अर्थ है दुख, शोक। सौगात। सौगात ಅಂದ್ರೆ तोहफा, उपहार, भेंट, उड़ुगरे, गिफ्ट। आंख चुराना। आंख चुराना का अर्थ है सामने न आना, ಎದುರಿಗೆ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ಳದೆ ಇರೋದು, ಅಂದ್ರೆ ಕಣ್ ತಪ್ಪಿಸಿ ಹೋಗೋದು ಅಂತ. ಅದು ಮುಹಾವರೆ. ಫೌರನ್ ಅಂದ್ರೆ ತುರಂತ್, ಜಲ್ದಿ, ಶೀಘ್ರ. अनमोल, अमूल्य, इसका कोई मूल्य नहीं होता है, उसे अनमोल कहते हैं. चौराहा। चौराहा यानी जहां चार रास्ते मिलते हो, चौक कहते हैं. सर्कल, जहां चार रास्ते मिलते हैं, ನಾಲ್ಕು ರಸ್ತೆಗಳು ಕೂಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಜಾಗ ಚೌಕ್, ಅದನ್ನ ಚೌರಾಹ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಈಗ ನಾವು ಕವಿತೆಯ ವಿವರಣೆಯನ್ನು ನೋಡೋಣ. चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो. कभी कभी क्या करते हैं, बस में हम जाते हैं, जब हमारी स्टॉप आती है तो हम बस अभी नहीं रुकी है, वह चलती रहती है. उस चलती बस में से क्या करते हैं, कोई कूदते हैं या चढ़ने निकलते हैं. हम बस में जाना चाहते हैं, बस आती है, बस अभी नहीं रुकती है, रुकने वाली है लेकिन नहीं रुकी है. उस चलती बस में भी हम क्या करते हैं, चढ़ने के लिए प्रयत्न करते हैं. ऐसा नहीं करना है. चलती बस में कभी भी नहीं चढ़ना है और चलती बस से भी नीचे नहीं कूदना है. जब बस रुकती है तभी चढ़ना है और बस रुकने पर भी हमें उतरना है, तब हम सुरक्षित रूप से जा पाएंगे. नहीं तो क्या हो सकता है, हम नीचे गिर सकते हैं, हमारे हाथ पैर टूट सकते हैं, कुछ भी हो सकता है. यह बहुत बुरी बात है. इसलिए क्या करना है, चलती बस में हमें
कदापि नहीं चढ़ना चाहिए और चलती बस से कभी हमें नहीं कूदना चाहिए। कभी सड़क पार जाकर बच्चों नहीं खेलने लगना। सड़क पर जाकर नहीं खेलना। कहाँ खेलना है? कोई बड़ा मैदान हो तो मैदान में जाकर खेलना है, सड़क पर नहीं खेलना है। कभी कभी बच्चे क्या करते हैं, घर के सामने सड़क रहता है, रास्ता रहता है, रोड पर ही क्रिकेट खेलते हैं या कोई दूसरा शटल बैडमिंटन खेलते हैं, कुछ भी खेल खेलने लग जाते हैं। लेकिन क्या होता है, उस सड़क पर अलग अलग वाहन आते रहते हैं, उनको बड़ी मुश्किल हो जाती है कैसे चलाना है। बच्चे यहाँ खेल रहे हैं, यहाँ जाए वहाँ जाए, तो इस समय उनको गड़बड़ हो जाती है। इसलिए हमें, और वहाँ भी एक्सीडेंट होने की संभावना जरूर होती है। इसलिए हमेशा हम मैदानों में जाकर खेलना है, सड़कों पर कभी भी नहीं खेलना चाहिए। साइकिल पर हो या हो पैदल, हम कभी साइकिल चलाते जाते हैं या पैदल चलते हैं। रास्ते सड़क के नियम ना सिर्फ मोटर बाइकों में, कारों में अथवा दूसरे वाहनों में चलते समय ही पालन करना है, ऐसा नहीं है। क्या साइकिल सवारों को इन सड़क के नियम नहीं पालन करना है? पैदल चलने जाता है उसको यहाँ नियम लागू नहीं होता है। कभी कभी हम ऐसा समझ लेते हैं कि ये सड़क के नियम का पालन जो बड़े बड़े वाहनों में चलते हैं उनको लागू है, हमें नहीं। ऐसा समझकर कभी कभी क्या करते हैं, हम साइकिल पर जाते हैं या पैदल जाते हैं, क्या करना है, सड़कों का नियम जरूर पालन करना चाहिए। अंधाधुंध नहीं चलना है, बेढब नहीं चलना है, कभी न बेढब चलना। बेढब यानी अंधाधुंध चलना, ಅಡ್ಡಾದಿಡ್ಡಿ ಹೋಗಬಾರ್ದು। ಸೈಕಲಲ್ಲಾದರೂ ಹೋಗಲಿ ಅಥವಾ ನಡ್ಕೊಂಡಾದರೂ ಹೋಗುವಾಗಲೂ ಸಹಿತ ನಾವು ನಮ್ಮ ಎಡಭಾಗದಲ್ಲೇ ಚಲಿಸಬೇಕು। ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಾಗ ಫುಟ್ಪಾತಲ್ಲಿ ಚಲಿಸಬೇಕು, ಸೈಕಲ್ ಹೋಗುವಾಗಲೂ ಕೂಡ ರಸ್ತೆಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲೇ ನಾವು ಹೋಗಬೇಕು, ಅಡ್ಡಾದಿಡ್ಡಿಯಾಗಿ ಹೋಗಬಾರ್ದು। ಬೇರೆ ವಾಹನಗಳು ತುಂಬ ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಬರ್ತಾ ಇರ್ತವೆ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗುವಂಥ ಸಾಧ್ಯತೆಗಳಿರ್ತವೆ। ನಮ್ದೇನು ಸೈಕಲಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೇವೆ, ನಾವು ಹೆಂಗೆ ಬೇಕಾದ್ರೂ ಹೋಗ್ಬೋದು, ನಮಗೇನು ಯಾವುದೇ ನಿಯಮಗಳು ಅಪ್ಲೈ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ಅಡ್ಡದಿಡ್ಡಿಗೆ ಹೋದರೆ ಹಿಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಅಥವಾ ಮುಂದ್ಗಡೆಯಿಂದ ಯಾರೋ ಬಂದು ಗುದ್ದಿದ್ರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗೋದು ನಮಗೆ, ಕೈ ಕಾಲು ಮುರಿಯೋದು ನಮ್ಮವೇ, ತಲೆ ಹೊಡೆದೋಗೋದು ನಮ್ಮದೇನೆ। ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರಸ್ತೆ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕು। ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡಾದ್ರೂ ಹೋಗಲಿ, ಸೈಕಲಲ್ಲಾದರೂ ಹೋಗಲಿ ಅಥವಾ ಹೇಗೆ ಹೋದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಸಂಚಾರಿ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕು ಮಕ್ಕಳು। न जाने क्यों हेलमेट बिन समझदारी ये चलते। देखिए, जब हम मोटरसाइकिल पर चलते हैं तो हमें जरूर हेलमेट पहनना है। ದ್ವಿಚಕ್ರ ಸವಾರರು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಶಿರಸ್ತ್ರಾಣ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ ಧರಿಸಬೇಕು ಅಂತ ನಿಯಮ ಇದೆ। ಆದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೆಲ್ಮೆಟ್ನೇ ಹಾಕೋದಿಲ್ಲ, ಹೆಲ್ಮೆಟ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಾರೆ ಸುಮ್ಮನೆ ಅಲ್ವಾ। ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಅಲ್ಲೇನಾದರೂ ಅಪಘಾತ ಉಂಟಾದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ತಲೆಗೆ ಏಟು ಬಿದ್ದರೆ ಬಹಳ ಅಪಾಯ, ಏನು ಬೇಕಾದರೂ ಆಗ್ಬೋದು। ಯಾಕೆಂದರೆ ನಮ್ಮ ತಲೆಗೆ ಏಟು ಬಿದ್ದರೆ ಚೇತರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಬಹಳ ಕಷ್ಟ। ಕೈಯ ಕಾಲ ಮುರ್ಕೊಂಡ್ರೆ ಅವನ್ನ ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಜೋಡಿಸ್ಬೋದು, ಆದರೆ ಮೆದುಳು ನಿಷ್ಕ್ರಿಯಗೊಂಡ್ರೆ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ। ಒಂದೊಂದು ಸರಿ ತಕ್ಷಣಕ್ಕೆ ಪ್ರಾಣನೂ ಹೋಗ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬದುಕುಳಿದ್ರೂ ಕೂಡ ಮೆಮೊರಿ ಲಾಸ್ ಆಗ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ನಮ್ಮ ನರದ ಮೇಲೆ ಅದು ದುಷ್ಪರಿಣಾಮವನ್ನು ಬೀರ್ಬೋದು, ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ। ಅದರಿಂದ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಹೆಲ್ಮೆಟನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಸರಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದರೂ ಕೂಡ
ತಲೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪೆಟ್ಟು ಬೀಳೋದಿಲ್ಲ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ತಪ್ಪದೆ ಹೆಲ್ಮೆಟನ್ನು ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ನಿಯಮ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ನವರು ಅದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಕೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಕೆಲವರು ಆ ಪೊಲೀಸರು ಭಯಕ್ಕೆ ಅವ್ರು ನೋಡಿದಾಗಷ್ಟೇ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹಾಕಳಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರು ದಾಟಿದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಹಾಗೆಲ್ಲ ಮಾಡಬಾರ್ದು. ನಾವು ಯಾವಾಗಲೇ ಟೂ ವೀಲರಲ್ಲಿ ಹೋದರೂ ಕೂಡ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಹೆಲ್ಮೆಟನ್ನು ಕಂಪಲ್ಸರಿಯಾಗಿ ಧರಿಸ್ಬೇಕು. ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಸವಾರರಿಗೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕ್ಕೊಂಡೇ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ. ಗೊತ್ತಿದ್ದು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕದೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವರು ಒಂದು ರೀತಿ ತಾತ್ಸಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಡೆಯುತ್ತೆ ಬಿಡು, ಏನೂ ಆಗೋದಿಲ್ಲ ಬಿಡು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆಗುವಾಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ. ಸಿರ್ ತೋ ಆಖಿರ್ ಅಪನಾ ಹಿ ಹೈ. ಸಿರ್ ಅಂದ್ರೆ ತಲೆ ಯಾರ್ದು? ನಮ್ದೇ ಅಲ್ವಾ? ಒಡೆದೋದ್ರೆ ನಮ್ದೇ ತಲೆ ಹೋಳಾಗೋದು. ಏನು ಬೇರೆ ತಲೆ ಆಗುತ್ತಾ? ಹೇಳೋರ್ ತಲೆ ಹೋಗುತ್ತಾ? ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ತಲೆ, ನಮ್ಮ ಜೀವ ನಾವೇ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ನಮ್ಮ ಜೀವನ ನಾವು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ದೆ ಬೇರೆಯವ್ರು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗತ್ತಾ? ಅಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ಇದು ನಮ್ಮದೇ ತಲೆ, ನಮ್ಮದೇ ಜೀವನ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ದೆ ಇದ್ರೆ ಹೇಗೆ? ಇತರನೇ ಈ ಸಮಜ್ತೆ ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ವಾ? ಎಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ, ಆದರೆ ತಾತ್ಸಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಉಡಾಫೆ. घर पर जो हते बाट न दो उनको गम की सौगात. ನೀವೇನೋ ಟೂ ವೀಲರಲ್ಲಿ ಆರಾಮಾಗಿ ಹೋಗಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೋಗ್ತಿರ್ತೀರಿ. ಆದರೆ ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಏನಾದರೂ ಅವಘಡ ಉಂಟಾದರೆ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಆಗತ್ತಲ್ವಾ? ನಿಮಗೋಸ್ಕರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೆಂಡತಿ, ಮಕ್ಕಳು, ತಂದೆ, ತಾಯಿ ಎಲ್ಲ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ವಾ? ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಎಂಥ ಉಡುಗೊರೆ ತಂದು ಕೊಟ್ಟಂಗಾಗತ್ತೆ. ಉನ್ಕೋ ಗಮ್ ಕಿ ಸೌಗಾತ್. ಗಮ್ ಅಂದರೆ ಶೋಕ, ದುಃಖ. ಅವ್ರಿಗೆ ದುಃಖದ ಉಡುಗೊರೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಡಿ. ತೋಫಾ. ಸೌಗಾತ್ ಅಂದ್ರೇನು? ತೋಫಾ, ಉಡುಗೊರೆ. ಎಂಥ ಉಡುಗೊರೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂದರೆ, ಒಳ್ಳೆ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ಮನೆಗೆ ಬಂದು ತಲುಪಿದ್ನಪ್ಪ ಅಂತ ಅವ್ರ ನೆಮ್ಮದಿ ನಿಟ್ಟಿಸ್ಕೊಂಡು ಬಿಡಬೇಕು. ಅದು ಬಿಟ್ಟು ನೀವು ಇಲ್ಲೇನೋ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಬಿದ್ದಿರೋದು, ಆಮೇಲೆ ಯಾರಿಂದನೋ ಫೋನ್ ಬರೋದು, ನಿಮ್ಮ ಮಗನೋ ಅಥವಾ ಗಂಡನೋ ತಂದೆನೋ ಯಾರೋ ಹೀಗೆ ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಈ ಥರ ಆಗೋಗಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಆ ಕೆಟ್ಟ ವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಖುಷಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ತುಂಬ ಆತಂಕ ಆಗತ್ತೆ, ದುಃಖ ಆಗತ್ತೆ, ತುಂಬ ತೊಂದರೆ. ಅದರಿಂದ ನಾವು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರಬೇಕು. ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ಸುದ್ದಿಯನ್ನು, ಸಮಾಚಾರವನ್ನು ನಾವು ಕೊಡಬೇಕೇ ಹೊರತು ನಾವು ವಾಹನ ಚಲಾಯಿಸಿ ನಾವು ಆಪತ್ತನ್ನು ತಂದುಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ದುಃಖದ ವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ದುಃಖಕ್ಕೀಡಾಗಿ ಮಾಡಬಾರ್ದು. ದುರ್ಘಟನಾ ಹೋ ಜಾಯೆ ಸಡಕ್ ಪರ್ ಕಭೀ ನ ಆಂಖ್ ಚುರಾವೋ. ಆಂಖ್ ಚುರಾನ ಅಂದರೆ ಕಣ್ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು, ಎದುರಿಗೆ ಬರದೇ ಇರೋದು. ಕೆಲವು ಸಾರಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಈ ಥರ ಅಪಘಾತ ಆಗೋಗಿರುತ್ತೆ. सड़क पर अपघात हो जाता है, होता है, तब हमें क्या करना है? फौरन उनको अस्पताल पहुंचाने की कोशिश करना चाहिए. करो मदद घायल की. ಅಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿ ಬಿದ್ದಿರ್ತಾರಲ್ಲ, ಘಾಯಲ್ ಅಂದರೆ ಗಾಯಾಳುಗಳು, ಅಪಘಾತಕ್ಕೀಡಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ಫೌರನ್ ಅಸ್ಪತಾಲ್ ಪਹੁಂಚಾವು. ಏನಪ್ಪ 108ನ್ನ ಡಯಲ್ ಮಾಡಿದ್ರೆ 108 ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಬರುತ್ತೆ. ತಕ್ಷಣ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ ಕರ್ಸೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿ ಅವ್ರನ್ನ ಹಾಸ್ಪಿಟಲೈಸ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. ಕೆಲವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಪಘಾತ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ದೃಶ್ಯವನ್ನು ತಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ಗಳಲ್ಲಿ ವಿಡಿಯೋ ಚಿತ್ರೀಕರಣ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋದು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಬಿದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಏನಾಗಿದ್ದಾನೆ, ಅವನಿಗೆ ಏನಾದರೂ ಸಹಾಯ ಮಾಡೋಣ, ಅವನಿಗೆ ಪ್ರಥಮ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮಾಡೋಣ, ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸೋಣ ಅನ್ನುವಂತಹ ಅದರ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಕೊಡಬೇಕೆ ಹೊರತು ಹೆಂಗೆ ಬಿದ್ದರು, ಹೆಂಗೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು, ಏನು ಹೇಳಿ ಅದೆಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಏನೂ ಆಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯ ಅವ್ರ ಪ್ರಾಣ ಉಳಿಸ್ಬೇಕು. ಜೀವನ ಹೇ ಅನ್ಮೋಲ್. ಈ ಜೀವನ ತುಂಬ ಅಮೂಲ್ಯವಾದದ್ದು. ಬೆಲೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕಾಗತ್ತೇನು? ಒಂದು ಜೀವಕ್ಕಿಷ್ಟು ಅಂತ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಬೆಲೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ತುಂಬ ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜೀವ ಇದು.
कोई न होने पाए अनाथ. ಹಾಗೆ ನಾವು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಇತರ ವಾಹನಗಳನ್ನು ಚಲಾಯಿಸಿ ನಾವು ಪ್ರಾಣ ಕಳ್ಕೊಂಡು ನಮ್ಮನ್ನು ನಂಬ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಅನಾಥರಾಗಬಾರ್ದು ಅಲ್ವಾ. ಅವರು ಕೂಡ ಸೇಫ್ ಆಗಿರಬೇಕು, ನಾವು ಕೂಡ ಸೇಫ್ ಆಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವಾಹನ ಸವಾರರು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಸಂಚಾರಿ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಬೇಕು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ. जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं. जगह जगह पर सड़कों पर संचारी नियमों को संकेत के रूप में दिए जाते हैं, है ना. आप लोगों ने देखा होगा कि ट्रैफिक सिग्नल्स होते हैं, हरी बत्ती, पीली बत्ती, लाल बत्ती, ज़िब्रा क्रॉसिंग होता है और भी बहुत सारे संकेत दिए जाते हैं. यहाँ मोड़ है, ತಿರುವಿದೆ, ಎಡಕ್ಕೆ ತಿರುವಿದೆ, ಬಲಕ್ಕೆ ತಿರುವಿದೆ, ಯೂ ಟರ್ನ್ ಇದೆ, ಅಥವಾ ಇದು ಒನ್ ವೇ ಇದೆ, ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ಹಾರ್ನ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ಆಸ್ಪತ್ರೆ ಇದೆ, ಶಾಲೆಯ ವಾತಾವರಣ ಇದೆ, ಸ್ಕೂಲ್ ಝೋನ್ ಇದೆ. ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅವಾಗ? ನಿಧಾನವಾಗಿ ಚಲಿಸಬೇಕು. ಹೆಚ್ಚಿನ ಆಸ್ಪತ್ರೆ ಇದ್ರೆ ಸೌಂಡ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಮುಂದೆ ತಿರುವಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವಾಗಲೂ ಕೂಡ ನಿಧಾನವಾಗಿ ಚಲಿಸಬೇಕು. ತುಂಬ ಫಾಸ್ಟ್ ಆಗೋದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಮುಂದುಗಡೆ ಹೋಗಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಯಾಕೋ ಮಾರ್ಕೋ ಯಾಕೋ ಹೋಗಿ ಗುದ್ದಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಏನೇನು ಸಂಕೇತಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಥವಾ ಅಲ್ಲೇನೋ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ, ವರ್ಕ್ ಇನ್ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್, ಗೋ ಸ್ಲೋ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಹಂಪ್ಸ್ ಇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ? ಹಂಪ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಹಂಪ್ಸ್ ಇರುವಾಗಲೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ತುಂಬ ನಿಧಾನವಾಗಿ ಚಲಿಸಬೇಕು. ಸಿಟಿಗಳಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗಲೂ ಅಷ್ಟೇ ನಿಧಾನವಾಗಿ ಚಲಿಸಬೇಕು. ಹಳ್ಳಿ ಇರಲಿ ಅಥವಾ ಪೇಟೆ ಇರಲಿ, ಜನವಸತಿ ಪ್ರದೇಶ ಇರುವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ನಿಧಾನವಾಗಿ ಚಲಿಸಬೇಕು, ತುಂಬ ಫಾಸ್ಟಾಗಿ ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ಕೆಲವರಂತೂ ರಸ್ತೆ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಸಿಕ್ಬಿಡ್ತು ಅಂದರೆ ಸಾಕು 80, 100, 150ಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ. ಅಷ್ಟೊಂದು ಫಾಸ್ಟಾಗಿ ಹೋಗಬಾರ್ದು. ಸ್ಪೀಡ್ ಲಿಮಿಟ್ ಇರಬೇಕು, ಒಂದು ಸೀಮಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಮಿತಿಯಲ್ಲಿ ವಾಹನಗಳನ್ನು ಚಲಾಯಿಸಬೇಕು. ಏನೂ ಆಗಲ್ಲ, ಒಂದು 5-10 ನಿಮಿಷ ಲೇಟ್ ಆದರೆ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಬಿಡಬೇಕು, ಇನ್ ಟೈಮಿಗೆ ಹೋಗಿ ಸೇರ್ಕೋಬೇಕು. ಆ ಥರ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ವಾಹನವನ್ನು ತುಂಬ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ನಡೆಸಬೇಕು. ಜಿಯೋ ಅವ್ರ ಜೀನೆದೋ, ಜಿಯೋ ಅವ್ರ ಜೀನೆದೋ. ಜೀನ ಅಂದರೆ ಬದುಕೋದು, ಜೀನೆದೋ ಅಂದರೆ ಬದುಕೋದಕ್ಕೆ ಕೊಡೋದು. ಬದುಕಿ ಬದುಕಲು ಬಿಡಿ ಅನ್ನುವಂತಹ ಈ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಪಾಲಿಸಬೇಕು. ಜಿಯೋ और जीने दो का वे पाल रहे ಸಿದ್ಧಾಂತ. ನಾವು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರಬೇಕು, ಬೇರೆಯವರು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರೋ ಹಾಗೆ ನಾವು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ನಾವು ಹೆಂಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರು ಬಂದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗೋದು, ಅವ್ರು ಬಿದ್ದು ಅವ್ರ ಜೀವ ತೆಗೆಯೋದು, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಮಾಡೋದಲ್ಲ. ನಾವು ಸೇಫಾಗಿ ಹೋಗಬೇಕು, ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಸೇಫಾಗಿ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು. ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಪೂರ್ತಿ ನಾವೇ ಓಡಾಡೋದಲ್ಲ. ಹೀಗೆ ಸಂಚಾರಿ ನಿಯಮಗಳನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಅಳವಡಿಸ್ಕೊಂಡು ಆ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸಿದ್ದೇ ಆದರೆ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಅಪಘಾತಗಳು ಆಗದೇ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ಕಡಿಮೆ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಆಗ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವುಗಳನ್ನು ನಾವು ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಪಾಲಿಸೋದ್ರ ಮೂಲಕ ನಾವು ಸೇಫ್ ಆಗಿರೋಣ, ಇತರರು ಕೂಡ ಸೇಫ್ ಆಗಿರೋದಕ್ಕೆ ಇರೋ ಹಾಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ, ಅವಕಾಶ कल्पिसोಣ. ओके, अब हम कुछ क्रियाकलाप करते हैं. अच्छा देखिए बच्चों, एक वाक्य में उत्तर लिखिए. ಒಂದೊಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಬೇಕು. पहला प्रश्न देखिए, बच्चों को सड़क पर जाकर क्या नहीं करना है. ಮಕ್ಕಳು ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಬಂದು ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು? बच्चों को सड़क पर जाकर नहीं खेलना चाहिए. ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಬಂದು ಆಟ ಆಡಬಾರ್ದು. ಎಲ್ಲ ಆಟ ಆಡಬೇಕು? हाँ, मैदान आಟ आड़. दूसरा प्रश्न देखिए, हेलमेट बिन कौन चलते हैं. हेलमेट धरस्ते यार होता है. हाँ, हेलमेट के बिना मोटरसाइकिल चलाने वाले समझदार चलते हैं. ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಓಡಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ತಿಳುವಳಿಕೆ ಉಳ್ಳವರೇ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನು ಹಾಕದೆ
करे। बाट जो होने वालों को क्या नहीं देना चाहिए? नम दारी कायता इरतकंतवर्गे नाम ಏನ್ ಕೊಡಬಾರದು? बाट जो होने वालों को गम का सौगात नहीं देना चाहिए, ಅವ್ರಿಗೆ ದುಃಖದ ಉಡುಗೊರೆಯನ್ನ ಕೊಡಬಾರದು। घायल को फौरन कहाँ पहुंचाना चाहिए? ಗಾಯಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ತಕ್ಷಣ ನಾವೆಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು? घायल को फौरन अस्पताल पहुंचाना चाहिए, ತಕ್ಷಣಕ್ಕೆ ನಾವು आस्पत्रे कर्ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು। क्या अनमोल है? जीवन अनमोल है। चौराहों पर क्या दिए गए हैं? ಸರ್ಕಲ್ಗಳಲ್ಲಿ ಚೌಕಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ? ಚೌರಾಹೆ पर ಸಂಕೇತ दिए गए हैं, ಅಲ್ಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ? ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀರಿ ನೀವು, ರೆಡ್ ಲೈಟು, ಯೆಲ್ಲೋ ಲೈಟು, ಗ್ರೀನ್ ಲೈಟು ಅಲ್ವಾ? ಅದರ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ। देखिए छात्रों, अब हम दूसरा एक क्रियाकलाप देखेंगे। अन्य वचन रूप लिखिए, यानी दूसरे वचन, अन्य वचन। सड़क कौन सा वचन है? एक वचन है। इसका बहुवचन रूप क्या होगा? सड़कें। सड़क का बहुवचन रूप क्या होगा? सड़कें। साइकिल, साइकिल कौन सा वचन है? एक वचन है। साइकिल का बहुवचन रूप क्या होगा? साइकिलें। क्या होगा? साइकिलें। ठीक है। बच्चा कौन सा वचन है? एक वचन है। तो बच्चा का बहुवचन रूप क्या होगा? बच्चे। ठीक है। दुर्घटनाएं, यह कौन सा वचन है? देखिए, दुर्घटनाएं बहुवचन है, तो हमें यहाँ क्या लिखना होगा? एक वचन में बदलना होगा। तो दुर्घटनाएं का एक वचन रूप क्या होगा? दुर्घटना। क्या होगा? दुर्घटना। और चौराहे, यह कौन सा वचन है? यह भी बहुवचन है, तो हमें इसका एक वचन रूप लिखना होगा। चौराहे का एक वचन क्या है? चौरा। ठीक है। सिद्धांत, सिद्धांत यह कौन सा वचन है? या एक वचन में भी प्रयुक्त होता है और बहुवचन में भी प्रयुक्त होता है। दोनों वचनों में एक समान रूप से यह शब्द, कुछ शब्द ऐसे होते हैं, कुछ पुल्लिंग शब्द दोनों वचनों में भी समान रूप से प्रयुक्त होते हैं, जैसे सिद्धांत, आदमी, घर, फूल, फल आदि शब्दों का अलग अलग वचन रूप नहीं होता है। सिद्धांत का सिद्धांत। ठीक है। अब हम एक और क्रियाकलाप देखेंगे। देखिए छात्रों, एक और क्रियाकलाप है अनुरूपता। अनुरूपता यानी पहले दो शब्दों के बीच में जो संबंध होता है उसी तरह का संबंध तीसरे शब्द से जो होता है वो उसका अनुरूप लिखना है। चलती बस में चढ़ो नहीं तुम। चलती बस में क्या करना चाहिए? नहीं चढ़ना चाहिए। तो सड़क पर जाकर क्या नहीं करना चाहिए? हाँ, बिल्कुल सही, नहीं खेलना चाहिए, खेलने नहीं लगना। दूसरा देखिए, करो मदद घायल की। किसकी मदद करना चाहिए? घायल की मदद करना चाहिए। पालन करो डैश, किसका पालन करना चाहिए? संकेतों का पालन करना चाहिए। घायल की पालन करो
संकेतों का पालन करना चाहिए। और लाल रंग रुकना, लाल रंग क्या संकेत देता है? रुकने का संकेत देता है। तो हरा रंग चलना, है ना? यस, चलने का संकेत देता है। चार पथ, चार पथ को चतुष्पथ कहते हैं। चतुष्पथ यानी चार मार्ग, चार पथ। चार राह चौराहा, चार राह चौराहा। ಚಾರ್ ಪಥ್ ಅಂದ್ರೆ ನಾಲ್ಕು ರಸ್ತೆಗಳು ಹಾಗೆ ಸಮಾನಾಂತರವಾಗಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಚತುಷ್ಪಥ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇಸ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿರ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ಚೌರಾಹ ಅಂದ್ರೆ ನಾಲ್ಕು ರಸ್ತೆಗಳು ಬಂದು ಒಂದು ಕಡೆ ಕೂಡುವಂತಹ ಒಂದು ಜಾಗ, ಸರ್ಕಲ್ ಅಥವಾ ಚೌಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅದನ್ನು ಚೌರಾಹ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. सिग्नल्स, ठीक है छात्रों। देखिए यहाँ एक और क्रियाकलाप है, सही और गलत चिन्ह लगाइए। यहां पर कुछ वाक्य है, ये वाक्य सही है या गलत है। सही है तो सही राइट मार्क लगाना है, और गलत है तो गलत का चिन्ह लगाना चाहिए। देखिए पहला कौन सा है? सड़क पर चलते समय खेलना है। सड़क पर चलते समय खेलना चाहिए क्या? नहीं, तो यह वाक्य क्या है? गलत है ना? समझदार हेलमेट पहनकर वाहन चलाते हैं। ತಿಳುವಳಿಕೆ ಇದ್ದವರು, ಗೊತ್ತಿದ್ದವರು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ ಧರಿಸಿಕೊಂಡು ವಾಹನ ಚಲಾಯಿಸ್ತಾರೆ. ಸರಿನಾ ತಪ್ಪ? सही, सही। तीसरा है, घर पर इंतजार करने वालों को गम का सौगात देना है। घर पर हमारी राह देखते रहते हैं, ನಮ್ಮ ದಾರಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ದುಃಖದ ವಾರ್ತೆಯನ್ನು ಕೊಡ್ಬೇಕಾ? नहीं, यह क्या है? गलत है। दुर्घटना होने पर न आंख चुराना है। ಅಪಘಾತ ಆದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಕಣ್ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದು. ನ ಆಂಖ್ ಚುರಾನಾ ಹೈ, ಆಂಖ್ ಚುರಾನಾ ಹೈ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ, ನಹಿ ಆಂಖ್ ಚುರಾನಾ ಹೈ, ಕಣ್ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದು. ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಏನಾದ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಬಂದು ಯಾವ ಸರಿಯಾದರೆ? ನಹಿ ಆಂಖ್ ಚುರಾನಾ ಹೈ, ಯಹ ಸಹಿ ಹೈ. ಕಣ್ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದು, ಬದಲಿಗೆ ಮುಂದೆ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು. घायल की मदद नहीं करनी चाहिए। ಗಾಯಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ, ಅಪಘಾತ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಹಾಯ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತಿದೆ. ಸರಿನಾ ತಪ್ಪ? बिल्कुल सही, गलत है। ये वाक्य तप्पा। आपने जो कहा वह सही है, लेकिन वाक्य यहाँ गलत है। हमें चलती बस में चढ़ना नहीं चाहिए। ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತಹ, ಚಲಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಬಸ್ನಲ್ಲಿ ಹತ್ಕೋಬೇಕಾ? नहीं, यह भी गलत है। ठीक है ना? तो आपको इस कविता के द्वारा कुछ सड़क के नियमों की जानकारी हुई, और आप भी इन संकेतों को अच्छी तरह पालन करेंगे। और भी बहुत सारे संकेत होते हैं सड़कों के नियमों के बारे में, उन सभी संकेतों का अर्थ समझना चाहिए। मैं गृहपाठ में आपको कुछ क्रियाकलाप देता हूं, उसे घर में करके आइए। देखिए छात्रों, आपको मैं कुछ गृहपाठ के रूप में कुछ प्रश्न दे रहा हूं। पहला प्रश्न है, सड़क पर चलते समय सबको अनेक नियमों का पालन करना पड़ता है ना? उसी तरह के किन्हीं 5 ऐसे नियमों को लिखिए जिन्हें आप अपने स्कूल में पालन करते हैं। ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ನಾವು ಅನೇಕ ನಿಯಮಗಳನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಸ್ಕೂಲ್ಗಳಲ್ಲಿ
ಯಾವ್ಯಾವೆಲ್ಲ ನಿಯಮಗಳನ್ನ ಪಾಲಿಸ್ತಿರಬೇಕು, ಯಾವ್ಯಾವ 5 ನಿಯಮಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ಇದು ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ. दूसरा प्रश्न देखिए, उत्तर लिखकर उचित रंग भरिए. ಇಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕದಾದ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿವೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲೊಂದು ಚಿತ್ರ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ನೀವು ಕಲರ್ ಮಾಡಬೇಕು, ಬಣ್ಣಗಳನ್ನು ತುಂಬಿ. लाल बत्ती जलने पर क्या करना चाहिए? ರೆಡ್ ಲೈಟ್, ಕೆಂಪು ದೀಪ ಹೊತ್ಕೊಂಡಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? लाल बत्ती आने पर रुकते हैं ना, तो यहाँ लाल रंग भरिए. इसमें लाल रंग भरना है. पीली बत्ती क्या बताती है? पीली बत्ती ಅಂದ್ರೆ ಹಳದಿ ಲೈಟ್ ಏನು ಅರ್ಥ ಕೊಡುತ್ತೆ? ಸಚೇತ ರಹನ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲೋ रंग, ಎಲ್ಲೋ ಹಳದಿ ಬಣ್ಣ. हरी बत्ती देखने पर क्या करना चाहिए? ग्रीन लाइट ಬಂದಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು? चलना है. ಇಲ್ಲಿ हसिरू बಣ್ಣವನ್ನ ತುಂಬಿ. सड़क का रंग कैसा होता है? सड़क का रंग है. सड़क का रंग कैसा होता है? ಬರೀತಿರಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ಕಲರ್ನ ರಸ್ತೆಯ ಬಣ್ಣವನ್ನ ನೀವು ತುಂಬಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇವೆರಡೂ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ उत्तर ಬರ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ ಮಕ್ಕಳೇ. अच्छा, आप लोगों को आज का यह पाठ समझ में आ गया होगा. घर में और एक बार इस कविता को पढ़िए, अच्छी तरह समझिए और सड़क के नियमों को अपनाइए. धन्यवाद.